झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात दिवसेंदिवस साखळी चोरीच्या घटना घडत आहेत। आता महिलांनी पोलिसांवर विसंबून न राहता स्वतःच साखळी चोरांविरुद्ध लढण्याचा निर्धार केलाय। पुण्यात एका धाडसी महिलेनं साखळी चोराला पकडून दिले। पुण्यातल्या विमाननगर परिसरात ही घटना घडली आहे। ज्योती देशपांडे असं या महिलेचं नाव आहे। विशेष म्हणजे देशपांडे 55 वर्षांच्या आहेत। तरीही त्यांनी साखळी चोराला फक्त प्रतिकारच केला नाही तर त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं। विमाननगर परिसरातून जात असताना मोटरसायकलवरच्या दोघांनी देशपांडे यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला। देशपांडे यांनी मात्र त्याला प्रतिकार करत पकडून दिले। या चोरांना देशपांडे यांना धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण देशपांडे यांनी त्याला मोठ्या शिताफीनं पकडून ठेवलं। देशपांडेंच्या या धाडसाचं कौतुक खुद्द पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनीही केलं। पाठीमागच्या मुलांनी मंगळसूत्र ओढायचा प्रयत्न केला, तर मग मी तसंच माझ्या दोन्ही हातांनी त्याला खाली ओढला। तो पण पडला आणि मी पण पडले। माझ्या ओरडण्यामुळे गाडीत दोघं जण बसलेले होते, त्यांनी तो आवाज ऐकून ते गाडीच्या बाहेर आले। तर त्यांना वाटलं अगोदर माझा ॲक्सिडेंट झाल्याचं मी ओरडते। त्यांनी चाकू काढला आणि चाकू काढल्यामुळे ते म्हटले नाही बहुतेक चोरच असणार आहे। त्यांनी पण त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात ते गाडी स्टार्ट करून पळायला लागले तर जे दुसरे होते ते गुरु सोना म्हणून त्यांनी त्यांची गाडी स्टार्ट केली आणि त्यांच्या गाडी आडवी घातली आणि जो दुसरा अजय धेंडे म्हणून आहे तो त्या चोराच्या पाठीमागे पळाला आणि त्याला धरला। 55 वर्षाचे देशपांडे मॅडम या जर एका चोरट्याला पकडू शकतात तर बाकीच्या तरुण महिलांनी याचं नक्कीच अनुकरण करायला काही हरकत नाही। असं केलं तर मला वाटतं चोरट्यांचंही धाडस होणार नाही। आपल्याकडनं प्रतिकारच काही होत नाही म्हणून चोरटेही धाडस करतात, तर थोडंसं प्रतिकार करायला काही हरकत नाही। आणि तुमच्या मतीला इतर नागरिक आहेतच, परत पोलीसही त्या ठिकाणी वेळेवर आणि पटकन आले आणि पोलिसांनी वगैरे त्यांना नेऊन पोलीस स्टेशनला नेले। झी 24 तास एक पाऊल पुढे।